एक तरफ राज्य के कई जिलों में भारी बारिश से जनजीवन अस्त व्यस्त है, तो वहीं जलगांव जिले के चोपड़ा तालुका में हर साल की तुलना में इस साल बारिश कम हुई। इसलिए तालुका के कुछ इलाकों में सामाजिक संस्थाओं की मदद से नाला बंद और कुछ जगहों पर नाले का गहरीकरण किया गया, जिससे किसानों को काफी फायदा हो रहा है। नालों में जमा पानी अब खेतों के कुओं और ट्यूबवेल तक पहुंच रहा है। वीरवाड़ा बोराजंटी रोड पर स्थित पांजार तालाब के ओवरफ्लो होने के बाद वहां नाले का गहरीकरण किया गया। किसानों का कहना है कि बारिश कम होने के बावजूद अब नाला लगातार बह रहा है और उन्हें पानी की कमी का सामना नहीं करना पड़ेगा। यह प्रयास जल संवर्धन की दिशा में एक सकारात्मक कदम माना जा रहा है। रिटेक यह प्रयास जल संवर्धन की दिशा में एक सकारात्मक कदम माना जा रहा है। माझे नाव वसंत रामदास कोडी, वीरवाडे। तर हा जो नाला आहे याला निसाने नाला असं म्हणतात। वरती याच्यावर लहान धरण आहे, पांजर तलाव म्हणतात त्याला, आणि त्याच्या अनुषंगाने हे जो आडे बांधलेले आहेत मागच्या टायमाला, तर त्याच्या पलीकडे आज खोलाईकरण झालं। तर खोलाईकरणमुळे पाणी साठल्याने शेतकऱ्यांचा चांगला फायदा झालेला आहे। इकडे यावर्षी आपल्या तालुक्यात पाऊस कमी झालेला आहे। पाऊस तर कमीच आहे। हां, अजूनही काही नाले वाहत नाही, परंतु हा नाला जो आहे तो हा वाहताना दिसतं। याचं कारण काय? याचं कारण म्हणजे मागे खोलाईकरण चांगल्या प्रकारे झाली आहे या नाल्याची मागच्या 2 वर्षापूर्वी। आणि जो पांजर तलाव आहे तो वरफुल झालेला आहे आणि त्याची सुद्धा खोलाईकरण करणे गरजेचे आहे पांजर तलावाची, कारण की तो ऑलरेडी जो गड आहे गडच्या भरून गेलेला आहे। त्याची जर खोलाईकरण झाली आज उभी चांगला फायदा होईल शेतकऱ्यांचा। आता या पाण्याचा फायदा किती शेतकऱ्यांना होताना दिसतो आजूबाजूचा म्हणजे जे हिरवाडे शिवार आहे, बोराजंटी शिवार, इकडे आळगाव शिवार, म्हणजे पूर्ण 2-3 गावांना चांगला फायदा आहे या नाल्याचा। आपण आपल्या शेतामध्ये विहीर खोदकाम केलेलं आहे, तर आधी पाणी लागत होतं का त्याला? आणि नाही, पहिल्यांदा तर विहिरीला एवढ्यावरती पाणी नव्हतंच इकडे, कारण की 60-60, 80-80 फूट 90 फूट विहिरी गेलेले आहेत आणि आळा बोर करावा लागत होता, तेव्हा पाणी लागत होतं। आता आपली जो ही विहीर आहे फक्त 70 फूट झालेली आहे। बिना आळा बोर करायचे ते म्हणजे आडे झीर लागलेले आहेत या पाण्यामुळे, तो चांगला फायदा झालेला आहे शेतकऱ्यांना। त्या पाण्याचा तो हे पाणी आडवा नाला खोलीकरणाचा फायदा होतोय। हो, येणाऱ्या काळामध्ये जर उलट आजू जर अशी खोलाईकरण हे जो नाले बाकी आहे त्यांच्यावर बी जर अशीच जर मोहीम राबवली गेली तर अजून गंजच फायदा होईल शेतकऱ्यांचा। पाणी टंचाईपासून दूर होतील शेतकरी। ओके। माझे नाव मोहन सिंग जवान सिंग पाटील, राहणार वीरवाडे। हा नाला जो आहे ह्या नाल्याचं नाव म्हणून निसाण्या नाला म्हणून याला ओळखलं जातं। आणि ह्या निसाण्या नाल्यावर आपले डॉक्टर प्रशांत आणि प्रमोद भाई यांच्या सहयोगाने जे काम झालेलं आहे नाला खुली करण्याचं, त्यामुळे आमच्या विरवाडा गावाला ह्या पाण्यापासून खूपच फायदा झालेला आहे। आणि विठ्ठल BCI ॲप्रो यांच्या संयुक्ताने हे काम नाला खोली करण्याचं झालेलं आहे। याच्यामुळे आमच्या इकडच्या ज्या याला वरची खेळ असं नाव म्हटलं जातं त्या पूर्ण भागाला पाण्याचा प्रवाह खूप वाढलेला आहे। विहिरींना मी माझ्या स्वतःच्या विहिरीची गोष्ट तुम्हाला सांगतोय की ह्या 5 वर्ष अगोदर माझ्या विहिरीत फक्त अर्धा ते पाऊण तास विहीर चालत होती आणि हे काम झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या वर्षी माझ्या विहिरीत कंप्लीट 2 मोटर चालू असतात। आणि याच्या अगोदर मी शेतीमध्ये बागायत करू शकत नव्हतो। याच्या अगोदर मी सुळबाबूळ लावलेला होता। आता मी त्या क्षेत्रात पपई घेतली, अद्रक लावलेलं आहे। म्हणजे पाण्याचं जे पर्क्युलेशन आहे जमिनीत ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। यावर्षी आपल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि बरेच शेतकऱ्यांना त्या पिकांचा पावसाचा सामना करावा लागत आहे। तशी परिस्थिती आपल्याकडे दिसत नाही। म्हणजे अजून असेच जे उपक्रम राबवले गेले तर याचा फायदा होऊ शकतो। आपल्याकडे पाणी आळवा पाणी जिरवा हे मोहीम जी आहे ही खूप कमी प्रमाणात राबवली जाते, पण प्रमोद दादा आणि डॉक्टर प्रशांत यांनी हे काम इकडे आणलेलं आहे
आणि जे काम केलं नाला खोलीकरणाचं, याच्या आधी म्हणजे जो पाण्याची टंचाई होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती. हे नाला खोलीकरण झाल्यामुळे पाण्याचे प्रवाह जो आहे तो एकदम मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. इथं शेतातील ते ट्यूबवेल वगैरे त्याचा ट्यूबवेल, विहिरी सर्वांना पाण्याची वाढ झालेली आहे. पाण्याची वाढ कारण ह्या गड्डे भरल्यानंतर पाणी जे वाहत होतं याच्यामुळे डायरेक्ट बांध न बांधल्यामुळे हे पाणी सरळ वाहून जात होतं. हे बांध केल्यामुळे पाणी आळवलं गेलं, त्याच्यामुळे ते पाणी निर्माण होत चाललं आणि आम्हाला जे विहिरींना फायदा होतोय तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. म्हणजे नाला खोलीकरण आणि बांध हे अत्यावश्यक आहे. अत्यावश्यक आहे. आणि सर याच्या अगोदर हे जे अपूर्ण काम आहे डॉक्टर प्रशांत आणि प्रमोद साहेब यांच्याकडनं जे झालेलं आहे हे अजून खोलीकरणाचे काम वाढवावा ही यांना विनंती, नम्र विनंती आहे. आणि यांना आम्ही एवढा धन्यवाद देऊ, मनापासून धन्यवाद देऊ शकतो साहेब की हे शब्दांनी बोलता येणार नाही.